अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमरळ मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकार स्वामी सुते मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हासोनी देती उत्तर यासी पिशाच लागले थोर माझे न दुरुनो हेची ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले मठ होता कामाठीपुरांत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परितयांचे चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते दयासी लावियले स्वामी भक्तीसे धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुणी या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामांत प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरोणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आत्मा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्यांप्रती मनांती लिखून सांगती एकूणी आजंचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थे राजवाड्यांत राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले ती न निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहुणी या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावणी या वेग्यांसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरोनी हस्ती धरून ओठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदीन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकुरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती तव हृदयी आम्ही वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ
आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की, याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी तादीने समर्थ करीती विचित्र करणे. बैसले स्नान करोने परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रोदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटे लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुत आपुला भक्त सोनं अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे दारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. भाविक भक्त परिषद सप्तशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पण नमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.